आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आम्ही ईडी सीबीआयला घाबरून पळून जाणारी डरपोक लोक नाहीत, आम्हाला स्वाभिमानाचा झटका आहे। शिंदेने केलेल्या 440 व्होल्टच्या झटक्याच्या टीकेवर राऊतांचा पलटवार। त्यांना कोणाला काय झटका आहे आणि संजय राऊत कसे ताटपणे उभे आहेत, कोणालाही न घाबरता। तुमच्यासारखे डरपोक लोक आम्ही नाही आहोत पळून जाणारे ईडीला, सीबीआयला, पोलिसांना। गद्दार नाही आहोत ना आम्ही। त्याच्यामुळे आम्हाला जो झटका आहे तो स्वाभिमानाचा झटका आहे। संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट। उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यामध्ये बंद करावा। राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघालेल्या आहेत। शहाजी बापू पाटील यांची राऊतांवर टीका। ते पोपट आहे, चिठ्ठ्या काढतोय, पण त्या सगळ्या आतापर्यंत चिठ्ठ्या खोट्या निघाल्या त्या। ही पोपट असला लवकरच उद्धव ठाकरेंनी पिंजऱ्यात बंद करून टाका। नाशिकचा पालकमंत्री होतोय। धुळ्यातील एका कार्यक्रमात गिरीश महाजनांचं वक्तव्य। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असतानाच महाजनांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। मी दरवर्षी धुळ्यात असतो, मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी पालकमंत्री होतोय। जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे। 7 आमदार एकाच पक्षाचे असल्यास त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं। जळगावमध्ये छगन भुजबळांचं वक्तव्य। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुजबळांचा आग्रह कायम। 1 आमदार असताना आपण पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरतो, 7 आमदारांसाठी शक्ती लावा, असंही वक्तव्य। पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही। 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं। आणि त्यांनी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरेवर त्यांच्याशी बोलेन। सरकारनं अनेक भूखंड अदानींच्या घशात घातले। मुंबई ठाण्याला लुटणारे सरकारमध्ये हे अदानींची हंडी फोडणारे लोक। संजय राऊतांचा निशाणा। कोणी लुटली आहे महानगरपालिका हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे, आणि लुटणार करणाऱ्यांच्या हंड्या फोडत तुम्ही मुंबईपासून ठाण्यापर्यंत फिरताय। उद्धव ठाकरेंनी शाकाहार, मांसाहार, नैवेद्य यावर बोलणं ढोंगीपणा। मुळात इथे कुणी कुणाला शाकाहारी करण्याचा प्रयत्न करत नाही। केशव उपाध्यायांची ट्विट करत टीका। तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर उतरवण्याचं षडयंत्र कुणाचं? खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जुना व्हिडिओ पोस्ट करत आमदार राणा जगजितसिंह पाटलांवर निशाणा। जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनानंतर राणा जगजितसिंह पाटील यांचे मंत्री आशिष शेलार यांना पत्र। स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं तर हे म्हणते षडयंत्र आहे। ही मुद्दा मी सन्माननीय आशिष शेलारजींना पाठवलाय की तुमच्याच आमदारांनी केलेलं स्टेटमेंट आहे, आणि हे जर षडयंत्र असेल तर मग ही षडयंत्रकारी कोण आहे ती शोधा। क्रीडा खात्याचं बरं होतं, त्रास नव्हता, आता कृषी खात्यामध्ये त्रास घ्यावाच लागेल। दत्तात्रय भरणेंची वक्तव्य। पण तो त्रास नाही, ती जबाबदारी आहे। वाद होईल असं लक्षात येताच भरणेंची सारवासारव। कृषीचा आपल्या क्रीडाचा आणि अल्पसंख्याक थोडं बरं होतं, त्रास नव्हता, पण आता त्रास तर घ्यावाच लागेल। रस्त्याची दुरवस्था झाल्यानं मुलं मंत्र्यांना भेटण्याचा आग्रह करत होते, मात्र इच्छा पूर्ण न केल्यानं मुलांनी चिखलफेक केली। दैफळ गावच्या सरपंचांचं स्पष्टीकरण। पक्का रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांनी सरपंचाच्या गाडीवर केली होती चिखलफेक। मुलांना दरवेळेस मला म्हणायचे, मॅडम रस्ता कधी करणार आहे, कधी करणार आहे, तुमच्याच्याने जर रस्ता होत नसेल तर आम्हाला मंत्र्याकडे घेऊन चला। मी त्यांची ती इच्छा पूर्ण केली नाही, मग त्याच्यामुळे मुलांनी माझी गाडी अडवली व रस्त्यावर चिखलफेक केली।